आने वाले दिनों में मनाए जाने वाले गणेश चतुर्थी, ईद मिलादुन नबी, दही हांडी व दीगर महत्वपूर्ण त्योहारों के ज़िमन में आज जिलाधिकारी कार्यालय में शांतता कमेटी की बैठक का आयोजन किया गया। जिलाधिकारी राहुल किरडेले की अध्यक्षता में आयोजित इस बैठक में जिला पुलिस एसपी अविनाश कुमार, म्यूनसिपल कमिश्नर डॉक्टर महेश डोईफोड़े, उप जिलाधिकारी किरण अंबेकर के अलावा प्रशासन के दीगर प्रमुख पदाधिकारी, विविध पुलिस स्टेशनों के पुलिस इंस्पेक्टर व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहे। बैठक में अमन कमेटी के सदस्यों ने मुख्तलिफ त्योहारों के पेश नज़र प्रशासन को कई अहम सुझाव दिए, जिसमें शहर के रास्तों को दुरुस्त करने, खड्डे बुझाने, अमन व शांतता के लिए सोशल मीडिया पर कड़ी नज़र रखने और डीजे के इस्तेमाल को लेकर गाइडलाइन जारी करने की बात कही गई। जिलाधिकारी, जिला पुलिस एसपी और म्यूनसिपल कमिश्नर ने सभी के सुझाव को महत्वपूर्ण करार देते हुए इन पर जल्द एक्शन लेने की बात कही और त्योहारों के दरमियान आपसी भाईचारे को बढ़ावा देने की नसीहत दी। आणि चांगल्या प्रकारे आपण जे आमच्याकडून जे अपेक्षित आहे किंवा पब्लिक कडून जे अपेक्षित आहे, तुम्ही सर्व ऑलरेडी सांगितलं आहे। मला वाटतो की आम्हाला त्यापेक्षा जास्त काही सांगण्याची गरज नाही, पण तरी सुद्धा ऑन द कॉस्ट ऑफ रेप्युटेशन काही पॉइंट्स जे पोलीस डिपार्टमेंट साठी महत्त्वाचे आहे आणि शांततासाठी महत्त्वाचे आहे ते मी सांगणार। जस्ट एक ओव्हरव्ह्यू साठी की जे पुढच्या 2-3 आठवडा आहे ते पूर्ण फक्त हा नांदेड पोलीस साठी नाही, पूर्ण महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा हा 2-3 आठवडा राहणार। जसं आता श्रावण मास ऑलरेडी चालू आहे, त्यामध्ये जवळपास 10-15 दिवस अजून राहिलेला आहे। तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी, दही हांडी हा नांदेडमध्ये जवळपास 113 ठिकाणी दही हंडीचे नियोजन राहणार। त्यानंतर पोळाचे जे नांदेडमध्ये नियोजन आहे हा जवळपास 1800 असा 1800 ठिकाणी पोळाचे नियोजन राहणार। गाव पातळीवर यांचे नियोजन जास्त राहणार। त्यामध्ये सुद्धा खूप भांडण वगैरे होण्याची शक्यता असतो। आम्ही त्याप्रमाणे खूप अलर्ट होऊन बंदोबस्तचे नियोजन केलेला आहे। आणि शेवटी श्री गणपती यांची जवळपास पूर्ण नांदेड डिस्ट्रिक्ट मध्ये 4000 सार्वजनिक लेवलवर मिरवणूक असतो आणि मंडळचे नियोजन असतो। त्यामध्ये सिटी मध्ये जवळपास 600 to 700 इतके सिटी मध्ये फक्त नियोजन आहे। घरगुती जे असतो ते वेगळी आहे, हा सार्वजनिक नियोजन मी सांगत आहोत तुम्हाला। आणि हा जवळपास 5, 7, 6, 7 असा 3 दिवशी पैकी 1 दिवशी मध्ये ईद मिलादुन नबीची पण नियोजन राहणार। त्यासाठी एक मोठा प्रोसेशन असतो ज्यामध्ये की जवळपास 30-40 हजार लोक राहणार। तो एकंदरीत जे पुढच्या 2-3 आठवडा आहे ते नांदेड पोलीस साठी खूप महत्त्वाचे राहणार। आणि पूर्ण महाराष्ट्राची जी ओळख आहे की आम्ही गणपती खूप जोश आणि खूप चांगल्या प्रकारे साजरा करतो, तसेच जे नांदेडची एक स्टँडर्ड, एक आदर्श काही वर्षापासून आपण सर्व सहकार्य करून, कोऑपरेट करून जे एस्टॅब्लिश केलेला आहे की आपण सर्व सण उत्सव शांततामध्ये करतो। मागच्या 3 वर्षापासून मी स्वतः बघतो आमचे रामनवमीचे नियोजन असो, रमजान, ईद, डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आता सुद्धा चालू आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती गाव पातळीवर 26-30 पर्यंत सुद्धा आहे हा महिन्यामध्ये सुद्धा। तो हा सर्व जयंती एकदम चांगल्या प्रकारे आणि एकदम शांततामध्ये आम्ही करतो इथे। पण हा सर्व काय जे सर्व सण उत्सव किंवा पोलीस बंदोबस्त मी तुम्हाला नंबर सांगितला, हा फक्त पोलीस प्रशासन एकदम शांततापूर्वक करू शकणार नाही जर फक्त पोलीस प्रशासनची जबाबदारी तुम्ही सोडणार। आमचे पोलीस फोर्स किती आहे? 3400 अधिकारी वगैरे सब मिळून आम्ही 4000 ची फोर्स राहणार इथे। काही एडिशनल फोर्स 200-250 बाहेरून येणार। पण जर जनताची सरकार किंवा आमचे दुसरे एजन्सीज जे नगरपालिका आहे, कलेक्टर ऑफिस आहे, PWD, MSEB, सिव्हिल सर्जन, हा सर्व मिळून एक कंबाइंड एफर्ट जे हा सण उत्सव आहे, जयंती आहे, यांची पीसफुल कंडक्ट हा एक कंबाइंड एफर्ट आहे असं मला वाटतो। आणि त्यासाठी हा जे एक शांतता कमिटीची ऑर्गनायझेशन आहे, एक मीटिंग असतो
शांतता कमिटीचं महत्व तेच आहे की आम्ही सर्व लोक, जनता, आमचे दुसरे एजन्सीज, आम्ही स्वतः, आमचे सर्व फोर्स एक कॉमन पेजवर आला पाहिजे. म्हणजे की आमची काय भूमिका आहे, तुमची काय एक्सपेक्टेशन आहे, आमची काय मागणी, रिक्वेस्ट आहे, हा सर्व आम्ही एक पेजवर असली पाहिजे. त्यासाठी आम्ही नियोजन करतो आणि असासाठी सुद्धा की आमची यंत्रणा पण, प्रशासनची यंत्रणा पण एकदम कामावर लागला पाहिजे. त्यासाठी आम्ही सुद्धा शांतता कमिटीची नियोजन करतो. जसं मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की मनपा कमिशनर साहेबांना खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की घाटची ब्युटिफिकेशन किंवा घाटमध्ये साफसफाई, लाइटिंगची व्यवस्था करणे, जे कृत्रिम आपण बनवत आहोत तलाव, त्यामध्ये त्याचा चांगल्या प्रकारे साफसफाई ठेवून आणि जे एक फेस्टिवलचे आमचे डिग्निटी आहे त्यामध्ये साफसफाई ठेवून व्हेकलची व्यवस्था करणे, कलेक्शनसाठी जे व्हेकल ठेवतो, तसेच जीवरक्षकची व्यवस्था करणे. घाटवर आमचे तलाफे मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही बघतो मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही वाढ केलेला आहे. माननीय आयुक्त साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे तलाफेची संख्यामध्ये वाढ केलेला आहे. तसेच नंबर ऑफ क्रेन्स त्यामध्ये सुद्धा आम्ही इतके सफिशियंट अमाउंट वर ठेवतो की वेटिंग राहणार नाही जास्त. आमची जे मिरवणूक स्थितीमध्ये आहे जवळपास 10:30-11 वाजे संपून जाते, पण जे विसर्जन आहे ऍक्च्युअल घाटवर हा एकदम सकाळपर्यंत जातो. आणि त्यामुळे जे आमचे आयोजक पण आहे ते पण कधी कधी खूप इम्पेशंट राहतात की इतके जाम आहे, आमचा खूप वेळ लागत आहे, कोणी इथे बघणेवाला नाही किंवा असा. तर यासाठी फक्त सिटीची मिरवणूकचा विषय नाही, मोठा एक चॅलेंज असतो की घाटवर कसा स्मूथली टाइमवर विदाउट जास्त क्लोजिंग आपण कसा वेळेवर करू. त्यासाठी घाटवरचे नियोजन खूप महत्वाचे आहे आणि त्यासाठी क्रेन, सफिशियंट अमाउंट ऑफ क्रेन्स असली पाहिजे की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आमची जी मॅक्सिमम स्ट्रेंथ आहे आमची फोर्सेसची जी त्या दिवशी विसर्जन दिवशी, ईद मिलाद दिवशी आम्ही ठेवणार आणि आमचे 100% प्रयत्न राहणार की हा शांततापूर्वक असो. तसेच जे नोन क्रिमिनल एलिमेंट्स आहेत, जे नोन कम्युनल एलिमेंट्स आहेत, त्यांच्यावर आतापासून आम्ही प्रतिबंधक कारवाईची पूर्णपणे तयारी केलेली आहे. जे मुद्दामून प्रॉब्लेम करण्याची एक प्रवृत्ती ठेवतो काही 0.1% लोक, त्यांच्यासाठी आम्ही नियोजन करून घेतलेलं आहे. त्यांच्यासाठी प्रतिबंधक कारवाई ऑलरेडी वॉर लेवलवर चालू आहे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. आम्ही 2+ स्कीम नांदेडमध्ये स्टार्ट केलेला आहे. 2+ स्कीम मध्ये असा आहे की 2 किंवा 2 पेक्षा जास्त ज्यांनी गुन्हे केलेला आहे त्यावर काय सुटेबल आम्ही प्रतिबंधक कारवाई करू शकतो. मोठ्या प्रमाणावर माननीय कलेक्टर साहेबांनी MPDA आदेश केलेला आहे. जे सराईत गुन्हेगार होता, बॉडी ऑफेंडर्स किंवा प्रॉपर्टी क्राईम मध्ये, हा सर्व जवळपास 19 कारवाई MPDA ची माननीय कलेक्टर साहेबांनी आदेश काढलेला आहे. 1 वर्षासाठी ते हर्सुल जेल संभाजीनगर मध्ये आहे. असा 19 MPDA चे आरोपी. तसेच मोठ्या संख्यामध्ये 55-56 हद्दपारी जे आम्ही म्हणतो एक्सटर्नमेंट, हा पण आम्ही करत आहोत. आणि हा सर्व आहे ज्यांच्यावरती मोठ्या संख्यामध्ये गुन्हे दाखल आहे, जे काही हिस्ट्री सीटर आहेत त्यांच्यावर आम्ही करत आहोत. तसेच मागच्या काही वर्षामध्ये ज्यांनी हा जयंतीमध्ये सारखा जयंतीमध्ये जे प्रॉब्लेम केलेला आहे त्यांच्यावर 1 दिवसासाठी आम्ही 144 CRPC चा कलम असतो, ज्यामध्ये की 1-2 दिवसासाठी आम्ही हद्दपार सारखा करतो. त्या पण मोठ्या संख्यामध्ये आम्ही करणार सिटीमध्ये. तो आमचे जे टिपिकल पोलिसिंगची जे अरेंजमेंट आहे ही प्रतिबंधक कारवाई योग्यता झाली पाहिजे. जे प्रॉब्लेमॅटिक लोक आहेत त्यांच्यावर आम्ही करणार आहे. परत आपला अभिनंदन यासाठी करतो की आपण खूप चांगले सजेशन्स दिले. जवळजवळ 27-28 लोकांनी आपले खूप चांगले कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन्स या ठिकाणी मांडले आणि त्याची आम्ही सगळ्यांनी नोंद घेतली. आताच माझे सहकारी SP साहेब, कमिशनर साहेब यांनी त्याची मांडणी केलेली आहे आणि ज्या सगळ्या नोंदी मी घेतलेल्या आहेत, म्हणजे खड्डे असतील, MSCBचा प्रश्न आहे, आपल्याला जी सिस्टीम करायची आहे विसर्जनाची डिसेंट्रलाइज पद्धतीने,